नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी नागेश देवजिम्मेवार. मी राहणार उमरी येथील असून माझं कृषी सेवा केंद्र होतं. माझं BSc ॲग्री MBA झालेलं आहे मार्केटिंगमध्ये. मी स्किल इंडियाचा सर्टिफाईड ट्रेनर आहे आणि ACBC ॲग्री क्लिनिक अँड ॲग्री बिझनेस सेंटरचा कोर्स मी बारामती येथून काढलो आहे आणि 30 वर्षापासून मी जमीन स्तरावर शेतकऱ्यासोबत जुळलेलं असल्यामुळं शेतकऱ्यांची काय व्यथा, कशा अडचणी, कशा आहेत, काय नाही. तर त्याच्याविषयी थोडंसं पाहिलं असता आणि त्याचे अनुभव आले असतं. असं कळालं की बाबा शेतकऱ्यांना व शेतीसाठी शेतकऱ्यांना गुरु नाही. कारण का हे हे सांगायचं म्हणजे MBBS, CA, इंजिनियर हे लोक शिकून प्रॅक्टिस करतात. पण ॲग्रिकल्चरचे महाराष्ट्रात जवळपास 50,000 ते 60,000 डिग्री डिप्लोमावाले पास होतात. काय करतात? फार महत्त्वाचं गमक आहे याच्यामध्ये. कारण का माहीत आहे का? एखादा ॲग्रिकल्चर शिकून डिग्री घेतल्यानंतर शेतकरी जाऊन प्रॅक्टिस नाही करत. असं तुम्हाला एकही सापडणार नाही. कारण का शेतकऱ्याला कोणी सल्लागार बी नाही आणि गुरु पण नाही. असं का झालं असेल? याचं मोठं गमक आहे की शेतकऱ्यासोबत शेतकऱ्याला मेहनती, कष्टी, गरीब म्हणूनच त्याला दाबल्या गेलेलं आहे. तर जो हे माहीत नाही की ते राजा होता, राजा आहे आणि राजा राहणार आहे. तर त्या राजासारखी वागणूक त्याला कधी भेटलीच नाही. सांगायचा मुद्दा हा की गुरु का असायला पाहिजे? गुरुशिवाय तुमची म्हणजे माझ्या अनुभवानुसार की शेती होऊ शकत नाही. गुरु हा एकच असतो, गुरु 10 नसतात. शेतकऱ्यांचं तसं नाही. मार्केटमध्ये सहज शेतकरी बोलतात की आम्हाला सगळं फसवतात. फसवतात का? तर तुम्ही 10 ठिकाणी फिरता आणि ते तुमच्याकडं येऊन फसवतात, तुमच्या घरी येऊन फसवतात. तुम्ही त्यांच्याकडे जाता म्हणजे किती गमक आहे. तुम्ही त्याच्याकडे जाऊन तुम्ही फसवून घेता म्हणजे चूक कोणाची? मग जर चूक जर आपली असेल तर त्या चुकीला दुरुस्त करता आलं पाहिजे. मग दुरुस्त करायचं असेल तर काय करायला पाहिजे? तर आपलं एक परफेक्टली दुकानदार, कृषी सेवा केंद्र जे की त्याचं शिक्षण ॲग्रिकल्चरचं झालेलं आहे. त्याला काही ॲग्रिकल्चरचं नॉलेज आहे. काय? त्याला अनुभव आहे मागचा. असं जर असेल तर गुरु आपण करायला काही हरकत नाही आणि त्या सोबत ठीक आहे पैसे घेईल तो. गुरु केलं तर तुम्हाला कन्सल्टन्सी फीस लागेल. तर आम्ही आमच्या कंपनीसुद्धा तुम्हाला वर्षभरासाठी गुरुचं मार्गदर्शन करतो. फक्त फीस 2750 घेतो. सांगायचं म्हणजे ह्यासाठी की मिनिमम पैशामध्ये सगळं एक लिखा स्वभाव का सगळं WhatsAppवर तुम्हाला माहिती आहे. तर हे गुरु का असायला पाहिजे आणि गुरु करण्याचे फायदे काय? त्याच्यासाठी शेतीचा गुरु शेतकऱ्यांनी केल्यास होणारे त्याचे फायदे काय काय? नवीन तंत्रज्ञानाचा त्रास नाही. कारण का ते तंत्रज्ञान त्याला टेक्निकल असल्यामुळे त्याने सगळ्या गोष्टी मार्केट फिरत असल्यामुळे त्याला ते माहीत राहते. ते मग त्याच्यामुळे तुम्हाला इथे इकडं-तिकडं जायची गरज नाही. तसं YouTube आले बरंच काय आहे. पण ऐकावं काय, काय नाही तो मुद्दा ऐकावं जरासं करावं मनाचं. पण अखेरला गुरुकडे तुम्हाला ते जर काही करायचं असेल तर जाता आलं पाहिजे. स्वतःच्या डोक्याचा त्रास नाही. कारण का हे सगळं पाठ गुरूला देऊन टाकायचं. 2750 मध्ये वर्षभराचं पाठ देऊन टाकायचं. मग तुम्ही सांगा आम्हाला शाश्वत उत्पन्न पाहिजे, दीड पट डबल पाहिजे. आम्ही काय करावं? जेणेकरून की आम्हाला उत्पन्न यायला पाहिजे. म्हणजे तिसरं पॉईंट आहे मातीच्या प्रकारानुसार व शेतकरी घेत असलेल्या पिकानुसार मार्गदर्शन व सल्ला मिळतो. फार महत्त्वाचा मुद्दा हा आहे की पण हे करत असताना जे मातीमध्ये काय खतं अन्नघटक आहेत त्याची तपासणी केल्यानंतर कळते काय 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 नाही. मग काय त्याला पिकाला कोणता डोस द्यायला पाहिजे, कसला डोस द्यायला पाहिजे. म्हणजे त्याच्यातून तो सल्लागार तुम्हाला सांगू शकतो की मग मार्केटमधले कोणते खतं घ्यायला पाहिजे त्या पिकानुसार. तो सुद्धा तुम्हाला सल्ला भेटतो. चौथं आहे तुमची शेती तांत्रिक होते. कारण का तुम्हाला इथं तांत्रिक होते म्हणजे कसं एक टेक्निकली त्या दृष्टिकोनातून तुम्ही बोललं जातं की मी शाश्वत उत्पन्न यासाठी मी टाईम वेळेवर करतोय सगळ्या गोष्टी मशिनरी आलेल्या आहेत सगळे. कारण का 100% पैकी 70% आजकाल मशीन आलेले आहेत. म्हणजे मशिनरी काम करतात आणि 30% तुमचं स्मार्ट काम आहे. त्यासाठी एकच की मशीनच्या असल्यामुळे तुम्ही तांत्रिक शेतीनं करू शकता. शेती व पिकाची पूर्ण माहिती मिळते. शेतीत तुम्हाला जे काही पीक घेत असतात, 2-4 पिकं घेत असतात. त्या पिकाची पूर्ण माहिती टेक्निकली तुम्हाला भेटतं. त्यासाठी कुठं जायची गरज नाही. सर्व माहिती वेळेआधी मिळते. म्हणजे कसं आहे की आपण जूनमध्ये पेरायचं, जून-जुलैमध्ये पेरायचं. त्याच्या अगोदर 2 महिने अगोदर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला त्यांनी सांगतात. जर गुरु जर केला, कन्सल्टन्सी घेतलात तर. सर्व माहिती वेळेआधी मिळते. तसंच हे गुरुचा खर्च हा फार नगण्य आहे. 2750 वर्षभराच्या 5 एकरसाठी म्हणजे असून नसल्यासारखं आहे. फक्त तिचे साचेनुसार बसून साचेप्रमाणे करता यावं म्हणूनच तो पाठ आहे आणि एखादा एकर करायचा आहे पहिल्या वर्षी. जास्त करायचं नाही. कारण काय पटणार नाही तुम्हाला त्या गोष्टी. कारण गुरुचा पाठ हा वेगळा आहे आणि त्यांनी जे सांगतात की होण्या अगोदर करा. म्हणजे पटणार नाही ना. मग त्यासाठी 1 एकर करून बघा. तुमच्या हातात लक्ष्मी आहे.
तुम्हीच काढणार आहात उत्पन्न. त्यासाठी फक्त 1 एकरसाठी प्रयोग करा. त्याच्यामध्ये 8वा पॉइंट आहे बोगस बियाणे, खत व औषधीपासूनच सुटका भेटते. कारण का ज्या तिथे कन्सल्टंट, ट्रेनर, गुरु असेल तुमचा, तो तुम्हाला परफेक्टली याबद्दल तुम्हाला माहिती देऊ शकतो तुम्हाला याविषयी. म्हणजे कारण की याच्यात तुम्हाला फसलं जाणार नाही. कुठूनही घ्या तुम्ही, पण विचारू शकता. कन्सल्टन्सी दिलं म्हणजे गुरुचा पाठ संपला. पैसे दिले त्यांनी आम्ही कुठून बी घेऊ, तुम्ही कुठून बी घेऊ शकता. त्यासाठी ह्या ठिकाणी की बुवा कुठलं खत घ्यायचं, बियाणं कुठलं घ्यायचं, जमिनीनुसार त्यानुसार त्यांनी सांगितलं जातं इथं. नवनवीन पीक योजना व तंत्रज्ञानाची माहिती मिळते. लेटेस्ट काय योजना आहेत, कसल्या आहेत, कुठल्या पद्धतीच्या आहेत, कुठली योजना आपल्याला सूट येते ते सुद्धा त्यांनी तिथं सांगलं जाते. 10वा पॉईंट आहे वर्षभर सल्ला मिळतो. कारण का तुम्हाला एका पिकापुरता नसून सर्व पूर्ण वर्षभर सल्ला तुमच्या त्या पिकाचा भेटते, जे काही पीक घेतात त्याच्याविषयी. त्याच्यानंतर मार्केटमध्ये बनवाबनवीपासून तुम्ही वाचता. तर लोक जे म्हणतात की तुम्ही सगळेजण आम्हाला फसवतात, हे इथं फसवेचा विषयच नाही. तर सरळ 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 आहे. जे काय 2750 जोडलेलं आपण सगळं गुरु केलो, एकच गुरु केलो, एक लिका 100 बका, जे काय असेल त्या पद्धतीने आपण सगळे कामं करणार आहोत. खर्च बी काढणार आहोत, खर्च लिहिणार आहोत, किती फायदा झाला, किती नुकसान झालं, ते सगळ्या गोष्टी करणार. त्यासाठी पहिल्या वर्षी 1 एकर करणं गरजेचं आहे. 10 ठिकाणी फिरायची गरज नाही. आपण जे फिरत असतो या दुकानात, त्या दुकानात, स्वस्त आहे, सहज बीज बघायचं. ₹10 जास्त जाऊ द्या, पण परवा नाही, पण चांगलं कुठे भेटेल. आपण एखाद्या जिल्ह्याला गेलं तर खिचडी भजी कुठं गरम भेटतं तिथे खातं की नाही. मग ते पिकाच्या मागे कुठं बी 10, ₹20, ₹100 कमी का? जर बियाणं जर चांगलं असेल तर तुम्ही पैसे देताच आलं पाहिजे. खताच्यासाठी पैसे देता आलं पाहिजे. एक विनंती आहे तुम्हाला, कारण का माहिती आहे की एकदा पेरलं, एकदा सीझन गेलं तर परत वापस येणार. एक एक दाटमध्ये लाडाची लेकरं म्हणता आलं पाहिजे आणि मला शाश्वत उत्पन्न पाहिजे. तसंच असेल तर तुम्ही या गोष्टी तुम्ही विचार करता आला त्या गोष्टी. शेतकरी आपला व शेतीचा गुरु सल्लागार हा एकच असायला पाहिजे. का, अजून एकदा पॉईंट आहे, एकच असायला पाहिजे, 10 नाही. जे काय असेल ते ते तुम्हाला त्यांनी सांगणार आहेत. आणि ते बी तुम्हाला पहिले सांगावं लागेल की तुम्हाला काय काय घ्यायचे, कसे घ्यायचे, काही नाही. मग त्यांनी त्याच्यावर तुम्हाला सल्ला देणार आहे. शेतात कोणतीही गोष्ट काम करायचं असेल तर गुरुशी चर्चा करूनच करावं लागेल. जे बी तुम्ही काय करणार आहे शेतीमध्ये, तुमचं तुम्ही जरी प्रयोग काही करत असाल तर गुरुला सांगा. म्हणजे त्यांनी काही जर चुका होत असेल तर ते दुरुस्त करतात. शेतात कोणतीही गोष्ट किंवा काम करत असाल तर त्याचे पूर्ण नियोजन करायला पाहिजे. मी म्हणतो ना, 2-3 महिने अगोदर सगळ्या गोष्टीची पूर्तता करता आलं पाहिजे. एखाद्या वेळेस तुम्हाला मजूरदार आहे, मजूरदारची 4-8 दिवस अगोदर ती तयारी करता आली पाहिजे की बाबा आपल्याला मजूरदार त्या वेळेस त्या कामाला परफेक्ट पाहिजे. आणि मजूरदार करत असताना माझं एकच म्हणणं, मजूरचा प्रॉब्लेम सांगतात. मी म्हणतो एकच काम करा, 200 मजुरी असतात, 300 द्या, त्याला 8 वाजता बोला, नाश्ता द्या, दुपारी जेवण द्या आणि काम करून घ्या. दिवसभर चांगलं पद्धतशीर रुपये टाकून घेऊन काम करा आणि तुम्ही भक्तिभावानं काम करा. शेतकरी कधी एकदा बियाणं आणून पेरून कधी मोकळं होऊन जाऊ. हात जोड विनंती, एकदा पेरलं तर सीझन वर्षभर जाते, अख्खा सीझन जाते बरं का, लक्षात ठेवा. त्यासाठी भक्तिभावानं आणि इंटरेस्ट म्हणतात ना, म्हणजे मन प्रसन्न ठेवून करायला पाहिजे. शेती हा आपला उद्योग आहे. त्या शेतीला उद्योगासारखे बघता आले पाहिजे. म्हणजे सांगायचा मुद्दा हा, तुमच्या शेतीमध्ये एक बी पेरून 100 दिवसात 100 ते 1000 दाणे निघत असतील तर शेतकरी मागं का? त्याचं मुख्य कारण एकच आहे, शेतकरी त्या शेतीला उद्योग बघतच नाही. हालाकी त्या जमिनीमध्ये तुमच्या मशिनरी नाहीत बरं काय. बगन मशीनचं तुम्हाला 100 म्हणजे 100 ते 1000 दाणे निघणार, मग मागं का तुम्ही? कारण का ते उद्योगासारखं पाहता आलं पाहिजे. आपल्या शेतीचे भांडवल आपल्याकडे असायला पाहिजे. बरेच शेतकरी, जे मला सांगायचा मुद्दा हा इथं आहे. मोठे शेतकरी जे 100% पैकी मोठे शेतकरी आहेत ते स्मार्ट शेती करतात, त्याच्याविषयी मला बोलणं नाही. पण जे काही 70% शेतकरी आहेत, त्या 70% 40% शेतकरी आहेत, आपलं भांडवल ठेवत नाही. कारण का भांडवल, शेतीचं भांडवल शेतीला असायलाच पाहिजे. ठीक आहे, अनंत अडचणी आहेत तुमच्या, अडचण व्यवसायाला खाऊ नका, उद्योगालाच खाऊ नका. तुम्ही उद्योगाचे पैसे उद्योगाला ठेवा, बाकी काही करत नाही. एक विनंती तुम्हाला, आपल्या शेतीविषयी आपणास भावभक्ती असायलाच पाहिजे. म्हणतो ना, भावभक्तीशिवाय काय होणार. भावभक्ती असेल तर तुम्ही शेतीमध्ये इंटरेस्ट घेऊन करू शकता, अन्यथा तुम्ही शेती करू शकणार नाही. कारण काय माहिती, आयसान धर्म केल्यासारखी शेती होणार नाही. आयसान धर्म आणणे, टाकणे आणि मोकळं होणे असा प्रकार नाही. ते इंटरेस्ट न करता आला पाहिजे. काय नियोजन, कसं नियोजन करायचं, कसं कोणत्या पद्धतीने केलं तर काय होऊ शकतं, याचं नियोजन तुम्हाला इथे भेटतं. तुम्हाला जगानुसार राहायचे, चालायचे असेल तर आपल्या शेतीत नवनवीन तंत्रज्ञान वापरून शिकून प्रसन्न उत्पन्न काढता आले पाहिजे. काय सांगायचे म्हणजे, हे फार महत्त्वाचा मुद्दा आहे. जगानुसार चालायचं असेल तर तुम्हाला उत्पन्न त्याच पटीनं काढता आलं पाहिजे. त्यासाठी एकच काय, तंत्रज्ञान शिकून घ्या. जर टिकून नाही शिकून जर नाही शिकायचं तर मार्केटमध्ये कोर्सेस आहेत, आपलेच कोर्सेस आहेत कंपनीचे. जनरल ट्रेनिंग एका दिवसामध्ये तुम्हाला ॲग्रिकल्चर, तुमची ॲग्रिकल्चर शिकवली जाते. स्पेशल ट्रेनिंग, आता खताचा विषय आहे, मार्केटमध्ये कोणतं घेऊ काय नाही मला फसतात. इथे एकच पूर्ण दिवसभर आहे, ते लिहून घेऊ शकता. 2750 मध्ये स्पेशल ट्रेनिंग आहे तुम्हाला, त्या विषयाची, स्पेशल विषयाची, पिकाविषयीचे, त्या पिकाविषयी. पण ते जर ऐकलं तर तुम्हाला नंतर कुठं जायची गरज नाही, कोणा विचारायची गरज नाही.
सांगायचा मुद्दा झाला तर मन सांगायचा मुद्दा हा, की बाबा तुम्हाला जगानुसार चालायचं असेल तर तुम्हाला जगानुसारच शेती करावं लागणार आहे. तसं उत्पन्न यायला पाहिजे तरच तुम्ही काही करू शकत. नसतं कोणी तुम्हाला येऊन वाढू देणार नाही. आपल्या पिकाचे एकदा सीझन गेलं तर परत येत नाही व आपल्या शेतातील एक पिकाचे दाट हे आपल्या लाडात लेकरं समजून त्या पिकासोबत वागता आलं पाहिजे. पिकाला काही होण्या अगोदर सगळी ट्रीटमेंट करता आली पाहिजे. आपल्याला कसं मावापटी रोग आले की सगळे आपण झाल्यानंतर करतो. हे तिथं तसा प्रकार नाही. होऊ नये मी काय करून बघा एखादा एकर प्रयोग. खरं काय खोटं काय तुम्हीच करणार आहात. कंपनी येणार नाही जाणार ना, पण तुम्हाला एकच आहे की तुमच्या हातात लक्ष्मी आम्हाला प्रूव्ह करून द्यायचं आहे. आपण कोणत्याही पिकाबाबतचे ज्ञान माहिती तुम्हाला घेऊन घेता आली पाहिजे. खरं म्हणजे ह्या गोष्टी युट्यूबवर आहेत, बरेच ठिकाणी आहेत, नाही असं नाही, पण अर्धवट ज्ञान नको. एक परफेक्टली की 50 जागी डोके घालण्यापेक्षा डोकं एकच करावं, जायचं ग्रुपशी बसायचं आणि हे मला करायचं याच्याविषयी मला तंत्रज्ञान सांगा. ते तुम्हाला तंत्रज्ञान भेटू शकतं. आपल्या शेती व पिकाबाबत कंटाळा आळस आपल्यामध्ये असता कामा नये. म्हणलं ना, ऐसा धर्म करता कधी बियाणं आणू एकदाच आणि टाकून टाकू. एक खत की मार्केटमध्ये कोणतेही खत येतात म्हणजे जूनमध्ये जुलै पाऊस पडल्यानंतर सगळ्या गोष्टी बियाणं कोणती आणतात अशा प्रकारे जो होतो. विनंती आहे ते तुमचं म्हणलं नाही वर्षभर सीझन जाते अख्खा सीझन ते जाऊ नये असेल तर तुम्हाला त्याच्याविषयी अगोदर थोडा अभ्यास करा. मातीचे प्रकार काय आहे. आता व्हरायटी खूप कंपन्याचे खूप विद्यापीठात चांगल्या चांगल्या व्हरायटी आले आहेत. ते बघा त्याचा अभ्यास करा त्याच्यानुसार मग ती व्हरायटी घ्या. तिथं तुम्हाला आम्ही कमी सांगणारच आहोत. तरी पण म्हणतो की नाही डोळे झाकून करायचं नाही. आम्ही म्हणतो पहिल्या वर्षी 1 एकर करून बघा, अनुभव बघा. त्यानंतर तुम्हीच करता सगळ्या गोष्टी आणि तुम्ही करावं आमची इच्छा आहे. आपण शेती व पिकाबाबत उत्साहाने करता आली पाहिजे. म्हणजे आपले जे उत्साह पाहिजे त्यात पण विषय कंटाळा आपल्यामध्ये असता कामा नये. कारण का शेतकऱ्यामध्ये जो आळस, कंटाळा बघू आज नाही, उद्या बघू, उद्या नाही, परवा बघू, ते राहता नाही. त्यावेळेलाच तुम्हाला ती शेतीमध्ये ते काम करून मोकळा. जसं की आम्ही म्हणतो सोयाबीन आहे. आम्ही म्हणतो सोयाबीनला 10 ते 12 दिवस, 100 दिवसाचं पीक आहे. 10-12 दिवस द्या. आम्ही जास्त काम लावणार तुम्हाला. पण 10-12 दिवस देतो ते आमच्या पद्धतीने. तुम्ही सालदार समजता, आम्ही मालक समजतो. आम्ही येणार नाही, जाणार नाही. फक्त ते तुम्हाला काय सांगलेलं आहे, कसं सांगलेलं आहे, कशासाठी सांगलेलं आहे, ते तुम्हाला तुम्ही कधी शिकावं. किती दिवस अंधारात राहणार आहात. सांगायचा मुद्दा हा की तुम्हाला त्या साच्यामध्ये बसावं लागणार आहे. आपली शेती सोपी करायची असेल तर शेतीची तांत्रिक माहिती शिकून घ्या व ती विकत घ्या. सांगायचा मुद्दा की म्हणलं की आमची जनरल ट्रेनिंग आहे. ते काय आहे बघा सत्य हा विषय पैशाचेच नाही 27-50 विषय आहे तुम्हाला पुढे जायचा. लहान मुलाला आजकाल इंग्लिश स्कूलमध्ये टाकलं लावायचा सवा खर्च केलेला. ज्या पिकावर आजपर्यंत जगत आल्या मरेपर्यंत जगणार त्या पिकाचे ज्ञान नको काय तुम्हाला, तांत्रिक ज्ञान नको का? तर ती तांत्रिक ज्ञान पाहिजे असेल तर तुम्हाला शिकता आलं पाहिजे. विषय नाही पैशाचा. ठीक आहे शासन बिशन भरपूर काही देतात, पण ते कुणाला तुमच्या लक्षात येणं फुकटची किंमत आहे. आम्ही पैसे घेतो पण एक परफेक्टली 3rd डिग्रीमध्ये सांगतो. असं यायने गरज द्या माया आम्ही बिलकुल करत नाही. आपण पिकाच्या गरजेनुसार शेती करा. तुमच्या मनमानी कारभारानुसार करू नका. महत्त्वाचा मुद्दा आहे. ही हे जे चूक करलेली आपण की पिकानुसार शेती केल्या जाते. आपल्या मनमानीनुसार नाही. पिकाच्या मनमानी पिकाला काय त्याच्या आयुष्यात काय लागते, कोणतं लागते, केव्हा फवारलं पाहिजे, कसं फवारलं पाहिजे, कोणतं खत टाकू, कसं टाकू, की हे डाटा सगळा तुम्हाला पिकानुसार चाललं पाहिजे. तर पिकाच्या लाईफनुसार चाललं पाहिजे. तुम्ही काय करता तुमच्या मनानुसार नाही ना बियाणं कोणते बियाण कवी खत टाक कवा बी फवारणी कर कशी बी कर किती बी कर मनमानी कवा बी जाय कवा बी असं चालणार नाही. मनमानी कारभार नाही चालणार. तर मनमानी कारभार नसेल तर खरं सांगतो तुला अर्धी 50% जित तू जितच आहे. पहिले त्याच्यानुसार चला तुमच्यानुसार नाही. शेतीत पूर्वीसारखे काम राहिलेले नाही. 100% पैकी 70% कामे ही मशिनरीने होत आहेत आणि 30% काम हे तुम्हाला करायची आहेत. सांगायचा मुद्दा हा की 70% 100% 70% काम म्हणतोय हे मशीन ट्रॅक्टर करायला नांगरायचं, जमीन तयार करायचं, रोटावेटर झालं, बेड करणं झालं, पेरणं झालं, काढणं झालं, हे सगळं मशीन जर आले असतील तर मग फक्त राहिले कोणती 70% काम त्यांना सांभाळून घे. मेन मेन मेहनत ते काय ते ट्रॅक्टर करते. आणि 30% माणसं गावात ते शेतात जाणं करून घेणं एवढंही काम होणार नाही. हे बघा दाखवलं तुमची शेती होईल आणि तुम्हालाच करायची आहे. मग तुम्हाला जर करायचे असेल तर तुम्हाला एकच लक्षात ठेवा त्या शेतीकडे की नाही एक उद्योग म्हणून बघा. मी म्हणतो जगामध्ये ईश्वराने फक्त एकाला दिला उद्योग असा की एक बी पेरून 100 ते 1000 दाणे 100 दिवसात भेटतात. तसं जर तुम्ही काढायचे प्रयत्न करा ये ना हे म्हणूच नका तुम्हीच काढता येते. आम्ही बी काढून देणार नाही, कोणतं देव येणार नाही, पंतप्रधान सुद्धा काढून देणार नाही. काय पण ते काढा तर तुम्ही फक्त तुमचा दृष्टिकोन बदला, तुमची भावभक्ती त्याच्या प्रती बदला तरच तुम्ही कुठला. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही पाहिजे असेल आमचा नंबर आहे दिलेल्या त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला कन्सल्टन्सी भेटतं. सगळं ऑनलाईन आहे.
जे काही तुम्हाला शेतीविषयी माहिती पाहिजे वर्षभर त्या फक्त 2750 मध्ये भेटते, ती फक्त WhatsAppवर बरं का. फोन नाही. कारण का फोन भरपूर जण येतात, फोन बरेच जण सभासद आहेत. त्यामुळं आम्ही विनंती करतो बुवा तुम्हाला जे काही WhatsAppवर पाठवा. ना अर्जंटमध्ये करू नका, 1-2-3 दिवस अगोदर करा म्हणजे आम्हाला ती तुम्हाला कमीत कमी 1 दिवस तर अगोदर सांगता आलं पाहिजे म्हणजे आम्हाला ती गोष्टी तुम्हाला देऊ शकतो. ठीक आहे. हे माझं एक शेतकऱ्याला गुरु राहण्याबद्दलचं एक बोललंय. कारण का अनुभव आला म्हणून बोलतोय. गुरु कोणालाही करा. तुम्हाला जिथे पटलं तिथे करा. तुमच्या कामात असेल ते गुरु करा. जे काही तुम्हाला योग्य असेल त्यांना गुरु करा. पण गुरु पाहिजेच आणि गुरु फुकटचं करू नका विनंती आहे. त्याला काय जे पैसे फीस द्या, पण त्यांना एकच म्हणा, की "बाबा हे पैसे घे, पण आम्हाला इमानी इतबार घेऊन चला." असं म्हणा. पैशाचा विषय नाही. पैसे आपले कसं हे 2750 म्हणजे अर्ध्या क्विंटलच्या सोयाबीनचे नाही आता सध्याच्या भावाचं बघत तर. बस एक सांगायचं म्हणजे आपली नर्सरीमध्ये पोरायला आपण ठेवतो किती खर्च करतो, जिल्ह्याला ठेवलं किती खर्च करतो आपण. सांगायचं मुद्दा हे पिकाला थोडं खर्च करून बघा. खरं तुमचा स्वभाव जर बदलला तुमच्या शेतीप्रती, पिकाप्रती, तर तुम्हाला 100% उत्पन्न देईल. एवढं बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.